कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। आशू येऊ? ये ना। आशू जरा साईन्स हव्या होत्या। अरे तू तू मगाशी वेगळा ड्रेस घातला होतास ना? हो, पण का छान दिसत नाहीये का? अगं नाही, दिसतोय छान। मी एवढंच म्हणतो की तू मगाशी वेगळा ड्रेस घातला होतास, आता वेगळा घातलायस, म्हणून मला जरा कन्फ्युजन झालं। अरे काय नाही, मला ऍक्च्युली कीर्तीताईने दिलाय हा ड्रेस। काय? अरे ती मला म्हणाली ट्राय करून बघ, आणि मग काय छान दिसत होता, मग म्हणाली राहू दे तुलाच। अवघड आहे, तुला नोबेल प्राइज दिलं पाहिजे। का ड्रेस घातला म्हणून? नाही नाही, ड्रेसचं नाही काही, तू कीर्तीताईने तुला गिफ्ट दिला ड्रेस म्हणून। काय काय आशू, तुला माहित नाही, कीर्तीताईला इम्प्रेस करणं खूप अवघड आहे, घोर तपश्चर्या लागते त्याला। हा म्हणजे शिवानी ना एकदा, तू फाईल दे मला, म्हणजे साईन पाहिजेत ना। या। आशू ऐक ना, मी काय म्हणते, तू इथे इथे बसत जाऊ नकोस, तू काम कर ना, तू ऑफिसला ये ना, म्हणजे कसं ऑफिसला आलास की तुला असे विचार पण काही येणार नाहीत। बरोबर आहे तुझं, उद्यापासून येतो मी ऑफिसला। ये नक्की ये। हा हा? येस। नेहा ऐक ना, मला सांग, मी चुकलोय का? माझं वागणं म्हणजे? हे बघ आशू, नवरा बायकोंच्या गोष्टी ह्या त्या दोघांनाच माहित असतात, त्यात तिसऱ्या माणसाला माहित असण्याचं काहीच कारण नाही। आणि तुला परिस्थिती चांगली माहिती आहे। हा, पण मी जेवढं तुला ओळखते ना तेवढं मला माहिती आहे, तू उगाच नाही चिडणार, काहीतरी विचार केला असशील तू। आणि मी काय म्हणते, तुला जर क्लॅरिटी असेल ना तर नको ओव्हरथिंक करू। हा नेहा, हा इकडे ये ना जरा। तिथे बोल। हा ना। आशू काय? फाईल घे, न बघता साईन केलंस तू, केलेस सगळीकडे कर। आणि हा उद्या ऑफिसला ये नक्की। हो येणार ना, येणार, बघू मला। नेहा ये ना, ये। आई बघ कोण आलंय। अरे नेहा, छान होऊ दे सगळं। छान दिसते ना, मी तिला हा ड्रेस गिफ्ट केलाय। हो का? हो, म्हणजे मी नाही म्हणाले तरी। अगं काही हरकत नाही, छान दिसते। आई, मी काय म्हणत होते, मी ना नेहाला आपल्या पारंपरिक दागिन्याबद्दल सांगितलं तर ना तिला एक्साइटमेंट झाली दागिना बघायची। आपण दाखवूया? हो म्हणजे सीता का, मला ना ताईने खूप सांगितलं, म्हटलं एकदा बघून घ्यावा। तू बस ना, बस इथे बस। अगं खूप भारी दागिना आहे तो, माहितीये? मला तर चंदनने सरळ सरळ फसवलंच, पण शिवा तू स्वतःच्या हाताने सगळं गमावलंस। तुला काही तुझा संसार सांभाळता आलाच नाही। ए डुचके, कमी बोला, कमी बोल। अगं तिनं तर घर सांभाळलंय ग अख्खं, तू काय तिला सांगतेस? इथे काय ना, बोलणंच बेकार। नकोच बोलूस। तुम्ही शांत राहा, चला। ए शिवा, अरे काय शिवाताई, माझे केस बघ। आमच्या गावात हे काय केलं तू? शिवा, मी माझ्या मुलीला शिवा कट केलाय। म्हणजे? वाव, सीता का, हा खूप सुंदर आहे ग। म्हणजे ताई, मी ना खूप दागिने पाहिले, पण हा खरंच खूप वेगळा आहे। अर्थातच वेगळा असणार नेहा, मानाचा दागिना आहे तो। मानाचा म्हणजे? अगं म्हणजे आमच्या घरातला पारंपरिक दागिना आहे हा। या घरातल्या सुनांनाच मान मिळतो हा दागिना घालायचा। हा, पण आता या घरातल्या सुनेचे केस आपल्याला माहितच आहे, पण ते सगळं जाऊ दे। हा दागिना शेवटचा आईने घातला होता। हो, अगं कैलासने तुझे केस कापले की नाही? त्यानंतर तुला वस्तीनं मोठं होताना बघितलंय, तेही याच लुक मध्ये, त्यामुळे शिवा कट फेमस झालाय।
शिवाताई तू मला खूप आवडतेस. मला तुझ्यासारखं ब्रेव व्हायचंय, डॅशिंग व्हायचंय. तू ना माझ्यापेक्षा खूप मोठी हो. मी काय म्हणते नेहा, तू घालून बघ ना हा दागिना. मी अगं हो, घालून बघायला काय हरकत आहे, तुला आवडेल ना. दिसली मला आवडेल पण हा मग घाल आता. एक काम कर, थांब मी घालते. बघू इकडे. वा, खूप छान दिसतोय. थँक्यू. एक फोटो काढतेस? हो काढते. एक मिनिट. हा. बघू इकडे. लांब आहेत ना केस. खूप सुंदर दिसतेस. थँक्यू. शिवा खरंच तुझ्यामुळे मी पण सुधारलो. त्यामुळे माझ्या मुलीला ना मी तुझ्यासारखा बनवणार. हिला माझ्यासारखं नका बनवू. माझ्यापेक्षाही खूप मोठं आणि खूप जास्त शिकवा तिला. हो हो हो, ते करेलच मी. पण तू पण काही कमी नाहीयेस. तू बाप आहेस, बाप. ताईला टाटा कर. बाय. चल शिवा. हा चल चल. झालं असेल तर निघूयात. आई आजी तुम्ही माझं ऐकून घ्या ना. हे बघा, तुम्ही अजिबात काळजी करू नका. मला कळतंय आशूचा अजिबात आता माझ्यावर विश्वास नाहीये, पण तो परत मिळवायचा कसा हे मला चांगलं माहिती. हे कसं करणार आहेस तू हे सगळं? अगं आई, खरं कितीही लपवण्याचा प्रयत्न केला तरी ते कधी ना कधी समोर येतच आणि ते होणार आहे. शिवा, तू तर आधीपासून म्हणत होतीस की तुझ्यात आणि आशूत काहीतरी बिनसलंय. मग हे तुझं थोडं काहीतरी आहे का? हो, मी बोलले होते, पण चढ उतार होतात ना, म्हणून काही नातं हरत नाही. येऊ का? अगं बाई, भाऊ, हो या ना या. नमस्कार. नमस्कार. भाऊ, पण इकडं कसं काही येणं झालं तुमचं? आजी, घरात लेक नसेल तर करमणार कसं? आजी, मी तुमची आणि वंदनाताईंची माफी मागायला आलो. भाऊ, खरं म्हणजे आमच्या घरात शिवाबरोबर जे झालं ते अत्यंत चुकीचं घडलं. आणि हे सगळं होत असताना मी तिच्या पाठीशी खंबीरपणे उभा नाही राहू शकलो, हे दुर्दैव आहे. पण तुम्हाला सांगतो, शिवा पुन्हा एकदा आमच्या घरात स्वाभिमानानं परत येईल. मी तिला घेऊन जाईन. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.